नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत महातपुरी शिवार, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी आणि प्लॉट ओनर आहेत आपले पिंटू भाऊ मुलगीर. तर यांचा हा प्लॉट किती दिवस झाले साहेब? 12 तारखेची लागवड आहे. 12 आणि 12 1 महिना आणि हे 8 दिवस 6 दिवस. आज 18 तारीख आहे ना. 6 दिवस म्हणजे 1 महिना 6 दिवस, सव्वा महिन्याचा प्लॉट आहे. सव्वा महिन्याच्या प्लॉटची तुम्ही व्हिजिटिंग ग्रोथ पाहू शकता. हळदीचा ठोम जो आहे आपला बुंदा मजबूतीकरण आपल्याला अशी करायची आहे. तर एक खुरपण आमचं झालेलं आहे, दुसरं खुरपणाची आमची वेळ आलेली आहे. थोडं तण व्यवस्थापन आमचे जरा जास्त आहे, कारण रान गेल्या वर्षी थोडंसं पडीत होतं, तण जास्तच निघायलं. हे याचं एकदा माती लावणे आणि खुरपण नाहीतर मग तणनाशकाची व्यवस्था काहीतरी करावी लागेल. याला काय करता? खुरपून घेता का? ठीक आहे, खुरपून घ्या. चांगली गोष्ट आहे, खुरपले होतं. अभिनंदन तुमचं. बेडाची उंची 1 नंबर आहे. जर्मिनेशन 1 नंबर झालेलं आहे. अजून याला एकही स्प्रे घेतलेला नाही आहे. एक फक्त ड्रेंचिंग घेतली आपण. त्या ड्रेंचिंगमध्ये घेतलं होतं आपण नॅचरल ह्युमस. त्याच्यामध्ये घटक आहेत नॅचरल नत्र स्फुरद पालाश, कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर, जस्त लोह, मंगल बोरॉन, कॉपर मॉलिब्डेनम आणि क्लोरीन. आणि त्याच्यासोबत घेतलं होतं बायोपॉवर. बायोपॉवरमध्ये ॲझोटिबॅक्टर, रायझोबियम, सुडोमोनस, ट्रायकोडर्मा, PSB आणि KMB आहे. नत्र उपलब्ध करून देणारे बॅक्टेरिया, स्फुरद उपलब्ध करून देणारे बॅक्टेरिया आणि पालाश उपलब्ध करून देणारे बॅक्टेरिया आणि काही बुरशी त्यामध्ये आहेत. त्याच्यामुळं वेगळं काही आपल्याला घ्यायची गरज नाही आहे. सध्या आपली हळदीची ग्रोथ 1 नंबर आहे आणि क्रॉपची पोझिशन पण खूप छान आहे. त्याच्यामुळं बाकीचं काही टेन्शन नाही. फक्त आपलं राहिलं खुरपण करून 15 दिवस झाले. तर दुसरं आपल्याला खुरपण करायचं का तणनाशक? खुरपण करायचं. एक दुसरं प्लॉट ऑनर म्हणतात खुरपायचं आहे. तणनाशक नाही मारायचं. चांगली गोष्ट आहे, अभिनंदन. खुरपण केल्यानंतर बायोमेट्रिक बॉडी आणि काही ऑर्गॉन्स जिवंत राहतात आणि त्याचा फायदा आपल्याला उत्पादन वाढीमध्ये मिळून जातो. तर अशा पद्धतीनं आपलं व्यवस्थापन आहे याचं. तर पहिला फक्त खताचा डोस आपण बेडवर टाकलेला आहे. पहिला खताचा डोस त्याच्यामध्ये आपण DAP, अमोनिया सल्फेट, निंबोळी पेंट, पोटॅश आणि मॅग्नेशियम सल्फेट, मुख्यनद्रव्य, दुय्यमनद्रव्य आणि मायक्रोन्यूट्रल हे मिश्र सगळं टाकलेलं आहे. आणि आपण इथं दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपल्याला जे संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं आहे ते केलं आहे शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकच्या माध्यमातून. तर याची जी ग्रोथ आहे 1 नंबर आहे. जबरदस्त प्लॉट 1 नंबर बसणार आहे, कारण ब्लॅक सॉईल आहे इथं. आपल्याला एकदा जर समजा हे तण काढून झालं की परत काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण तण ब्लॅक सॉईलमध्ये एकदाच येतं, परत येत नाही. इथं नळी फुटली बहुतेक. पाणी चालू आहे. इथं ड्रीपची नळी कट झाली. इथं काय करा, ड्रीप ज्यावेळेस बंद होईल, आपलं संच ज्यावेळेस बंद होईल त्यावेळेस इथं चिकट टेप मारा. चिकट टेप मारल्यानंतर हे लिकेज तुमचं बंद होऊन जाईल. तर आपल्या हळदीची ग्रोथ समाधानकारक आहे. बाकीची कुठलंही क्रॉप डिसीज वगैरे नाही आहे. जे तुम्हाला हे पानावर थोडीशी चाळणी झालेली वगैरे जे दिसते ती सॉईल इन्फेक्शन आणि फंगल इन्फेक्शन आणि काही किडे असतात सुरुवातीला जे जर्मिनेशन होण्याच्या
ज्यावेळेस ज्यावेळेस जर्मिनेशनची अवस्था असते, हे पहा, हे जे पान आहे ना, हे इथं सॉईल इन्फेक्शन झालेलं आहे. आणि परत आता हेच पान मोठं झालं की तुम्हाला कसं दिसतं, दाखवतो कसं दिसतं. ते पानाची चाळणी झाल्यासारखं दिसतं. मोठं पान झाल्यानंतर हे असं पाण्याची चाळणी झाल्यासारखं दिसतं. किंवा हे असं पाण्याची चाळणी झाल्यासारखं दिसतं. कशामुळं? कारण छोट्या पानावर तुम्हाला ते जाणवत नाही, पण पान मोठं झाल्यानंतर ते पानावर स्पष्ट दिसत असतं. तोपर्यंत दिसत नाही. छोटं पान असतं, पुंगळी असती, त्या पुंगळीवर आपल्याला ते जाणवत नाही. पण ज्यावेळेस पान ते मोठं होतं त्यावेळेस हे असे धब्बे जाणवतात आपल्याला. क्रॅक झालेलं पान जाणवतं आणि हे धब्बे जाणवतात. तर वाटतं आपल्याला ते फंगल इन्फेक्शन आहे का बुरशी आहे का, बुरशीचा प्रादुर्भाव आहे का करपा आहे असं वाटतं. फक्त हे जे आहे ही न्यूट्रिशन डेफिशियन्सी आहे. ही न्यूट्रिशन डेफिशियन्सी आपण जी ड्रेंचिंग केली त्याच्यानंतर दूर झालेली आहे. हे पहा, हे पान जे निघालं नंतरचं हे क्लिअर निघालं. त्याच्यामुळं बाकीचं काही आपल्याला वेगळं ट्रीटमेंट घ्यायची गरज नाही आहे. पहिल्या पानावर जे दिसतं तुम्हाला ते पान छोटं असतं, त्याच्यामुळे त्याच्यावर प्रादुर्भाव झालेला असतो सॉईल इन्फेक्शनचा आणि काही किडीचा. तर मोठं पान झाल्यानंतर ते स्पष्ट दिसायला लागतं. त्याच्यामुळं आपण काय करायचं, तिसरं पान पाहायचं. तिसऱ्या पानावर काही दिसतंय का, हे पहा, तिसरं पान म्हणजे पोंगा. हे पोंग्यावर काही दिसतंय का, आणि थोडंसं उकलल्यानंतर पान त्याला पण आपण पाहू शकतो. हे तिसरं पान. हे क्लिअर आहे ना. हे बस एवढं लक्ष द्या, बाकीचं काही प्रॉब्लेम नाही. हे तिसरं पान क्लिअर पाहिजे आपल्याला. बाकीचे खालचे 2 पानं आहेत ते सॉईल इन्फेक्शननं आणि किडीचा प्रादुर्भावानं थोडं डॅमेज झालेले असतात. कोण्याही प्लॉटमध्ये पहा तुम्ही, ती अवस्था तुम्हाला पाहायला मिळेल. खालचे 2-3 पानं पिंटभाव खराब झालेलेच असतात. त्याच्यावर सॉईल इन्फेक्शन होत असतं किंवा किडीचा प्रादुर्भाव होत असतो सुरुवातीला. बाकीच काही नाही. आपण आता तिसऱ्या पानापासून पुढे चालायचं. आता हे तिसरं पान आहे आपलं. पहिले 2 पानं सोडून द्यायचे, हे तिसरं पान. तर हे क्लिअर आहे. याच्यापेक्षा क्लिअर हे होईल. कारण न्यूट्रिशन आपण जे टाकलेले ते वरचेवर अपटेक होतात. त्यामुळे न्यूट्रिशन डेफिशियन्सी पण ह्या खालच्या पानावर दिसेल, ह्या पानावर दिसणार नाही. आता हे जे पोंग आहे हे एकदम क्लिअर निघल. हे बघा ना, हे क्लिअर आहे. याच्यापेक्षा हे क्लिअर आहे. ही जे दिसतंय तुम्हाला डबे हे सॉईल इन्फेक्शन असतं किंवा किडीचा थोडासा प्रादुर्भाव असतो किंवा टेम्परेचरमुळं त्याला हाळ लागलेली असते. टेम्परेचर ज्यावेळेस आपलं हे असतं ना मेमध्ये जूनमध्ये, तर काय होतं, माती पण याला कोंब आला. कोंब कुठे गेला दिसायला काय एखादा बारीक सारीक दाखवलं असतं लगेच. बघा हे जे आहे ना, हे निघते वेळेस कोंब किती कोमल असतो. हे पहा, निघते वेळेसचा कोंब, हे निघते वेळेसचा कोंब किती नाजूक असतो, कोमल असतो. आता तरी समजा वातावरण मेंटेन आहे म्हणून याचं कोणतंच पान डॅमेज झालेलं नाही आहे. आणि ज्यावेळेस आपलं पहिला कंद निघाला होता ना, त्यावेळेस वातावरण कॉस्टली असतं, म्हणजे टेम्परेचर जास्त असतं वातावरणामध्ये. त्याच्यामुळे हे जे फंगल इन्फेक्शन ह्या पानावर जास्त होतं, सॉईल इन्फेक्शन पण ह्या पानावर जास्त होतं आणि टेम्परेचरचं इन्फेक्शन पण ह्या पानावर जास्त होतं. आणि किडीचा प्रादुर्भाव दुसरं काही नसतं, किडीला खायला गवत वगैरे काही रानामध्ये नसतं. त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव पण ह्याच पानावर होत असतो. आणि ते पान मोठं झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं हे असं कुरतडलेलं किंवा हे असं जास्त डॅमेज झालेलं किंवा पानावर धब्बे असलेले हे असं इन्फेक्शन वगैरे झालेलं दिसतं. हे क्रॅकिंग. तर हे क्रॅकिंग हे कुठला रोग नाही आहे, काही नाही. तर हे लक्षात ठेवायचं. बाकी प्लॉट आपला छान आहे, काही अडचण नाही. थँक्यू मित्रांनो. जय हिंद, जय भारत. कसा वाटला प्लॉट, लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा. विश यू ऑल द बेस्ट. धन्यवाद.